नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। ओबीसी नेते राजाराम पाटील आणि पेंढर गावचे जयराम कृष्णा पाटील यांचे कुटुंबीय 15 डिसेंबरपासून या ठिकाणी शिर्के यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सिडकोने आणि शिर्के बिल्डर यांनी फसवलेले, आमची फसवणूक केलेली आहे। आजपर्यंत आमचं पुनर्वसन झालेलं नाही, 1 रुपया देखील आम्हाला मिळाला नाही आणि या विरोधात त्यांनी 15 डिसेंबरपासून या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते राजाराम पाटील तसेच पेंढरगावचे जयराम कृष्णा पाटील यांचे कुटुंबीय। सुरुवातीला मी राजाराम पाटील साहेब यांच्याकडे जाईल। साहेब, 15 डिसेंबरपासून या ठिकाणी जयराम कृष्णा पाटील यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत आपण स्वतः उपोषणाला बसणार आहोत। नेमका काय प्रकरण झालेले, काय फसवणूक झालेली शेतकऱ्यांची काय सांगाल? 1970ला सिडकोने या शहरासाठी भूसंपादन केलं। लोकांना वाढत्या लोकसंख्येपोटी घरं मिळाली पाहिजे त्या उद्देशाने केलं। परंतु हे करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांचं पुनर्वसन अजून झालेलं नाही। जयराम कृष्णा पाटील हे त्याचं उदाहरण आहे की 70 साली भूसंपादन झालं। संपादन कायद्यामध्येच ही गोष्ट आहे की एकीकडे शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या ताब्यात आणि एकीकडे त्यांचं पुनर्वसन करायचं। आधी पुनर्वसन मग जमिनी घ्यायच्या। यांनी पुनर्वसन केलेलं नाही। जमिनी अजूनही लोक कसतात। ह्या ज्या गावामध्ये पेंढर गावात अजूनही भातशेती होते तिथे आणि जमिनींचा ताबा शेतकऱ्यांकडे आहे। हा शेतकऱ्यांचा ताबा सिडकोने अजून घेतलेला नाही, सिडको अधिकाऱ्यांनी घेतलेलं नाही। त्याचं कारण असं आहे की यांनी 12.5% जे पुनर्वसन आहे ते अजून दिलेलं नाही। अशा स्थितीमध्ये त्यांनी या जमिनींचा ताबा घेण्यासाठी शिर्के बिल्डरला कामाला लावलेला आहे। म्हणजे शिर्के बिल्डरला ह्या गोष्टी कदाचित माहीत आहेत की नाही माहीत, आम्हाला तो माहीत नाही प्रश्न। परंतु तुम्ही जर एखाद्या सरकारी संस्थेकडून जागा घेतली असेल बांधकामासाठी तर ती जागा शेतकऱ्यांचं पुनर्वसन करून घ्यायला पाहिजे। शेतकऱ्यांचं पुनर्वसन नसताना अशा प्रकारचा ताबा घेणं हा एक प्रकारचा भूमाफियातला प्रकार आहे। आणि शिर्के बिल्डर हे नामांकित बिल्डर आहेत देशातले। आज गरिबांच्या नावाखाली त्यांनी ते घरं बांधायला सुरुवात केली। पण सगळ्यात जास्त आमचा गरीब इथला आगरी कोळी कराडी प्रकल्पग्रस्त आहे, मग त्यांना सुद्धा घरांचा प्रश्न आहे। आणि म्हणून आता आमची थेट मागणी आहे की शेतकऱ्याला एक तर 12.5% भूखंड दिले नाहीत, ज्यांना दिले त्याचं बांधकाम करण्यासाठी अर्थसहाय्य शासनाने केलं नाही, त्यांची क्षमता पण नाही, ते बिल्डरकडे गेले आणि आज यांना काहीच न मिळता शिर्के नावाचा बिल्डर डायरेक्ट इथे बांधकाम करतोय। इथे बांधकाम रेडी झालेलं आहे सगळं। गरिबांच्या घरासाठीच असेल तर यातलं बांधकाम डायरेक्ट रेडी बांधकाम आमच्या पेंढर ग्रामस्थांना मिळावं ही आमची मागणी आहे। आणि 70 सालाला झालेलं भूसंपादन जर आज पुनर्वसन होत नसेल तर निश्चितपणे इथले ओबीसी SC ST हे मागासवर्गीय जे शेतकरी आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे जमिनीचे मालक झालेत। आणि आता पुन्हा एकदा शिर्केसारख्या जमीनदार सरंजामी बिल्डरांसोबत आम्हाला लढावं लागतंय। महाराष्ट्रातली ही पुरोगामी महाराष्ट्रातली शोकांतिका आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बरोबर मी पण उपोषणाला बसणार आहे, कारण हा प्रश्न सरकारने आता कायमचा सोडवावा। ज्या ठिकाणी स्वतः ज्यांची फसवणूक झालेली आहे जयराम कृष्णा पाटील हे स्वतः आहेत। आपली सिडकोला जमीन गेलेलं आपलं असं म्हणणं आहे आणि तुम्हाला पुनर्वसन देण्यात आलेलं आहे। नेमकं काय प्रकरण आहे थोडक्यात सांगा? किती जमीन गेली होती तुमची, त्याविषयी नेमकं मागणी काय होती आणि काय झालेलं आहे? आमची जमीन जवळजवळ 6 एकरपर्यंत गेलेली आहे। बरोबर। त्याच्यापैकी मला काहीच मोबदला द्यायला भेटलेला नाही। ओके। आणि माझी मागणी आहे की या लोकांनी माझ्यावर लक्ष देऊन मला न्याय द्यावा। बरोबर। आणखीन काय बरं, आज या इकडे दिलीप पाटील त्यांचे भाऊ आहेत। बरं, ही टोटल जमीन सिडकोने किती संपादित केलेली आहे साधारण? आमच्या जमिनीपैकी 6 एकर जमीन सिडकोला आम्ही दिलेली आहे। पण त्याचा आम्हाला 1 रुपयाचा मोबदला नाही, पण तो अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे सिडकोने त्याचं क्षेत्र काढून त्याचे जे काही प्लॉट्स निघतात ते आम्हाला द्यायला हवे, सिडकोने किंवा शिर्केने। हे पेंढर गावामध्ये असे किती कुटुंब आहेत की त्यांची अशी फसवणूक झालेली आहे? आज म्हणजे जवळ 6 एकर जमिनीमध्ये तुमचे हा सगळा आहे, मग किती असे कुटुंब आहेत? असे भरपूर कुटुंब आहेत, किती कुटुंबांना भेटलेलं नाही, काही काना भेटलं तर काही काना नाहीच भेटलेलं आहे। ओके। तुम्ही मागणी केलेली आहे या संदर्भात शिर्केकडनं, नेमकं काय केली होती का मागणी? शिर्केकडनं आम्ही आपलं नाव काय? राजाराम पाटील। काय मागणी केली होती? शिर्केकडे मागणी केलेली आहे की बाबा आमचे जे जमीन गेले त्याचा काहीतरी आम्हाला मोबदला मिळावा। ओके। बरं, हे आता प्रश्न असा की सिडको आणि शिर्के ह्या दोघे तशा वेगवेगळ्या संस्था आहेत। सिडको एक सरकारी महामंडळ आहे आणि शिर्के बिल्डर आहे। मग आता जेव्हा सिडकोकडे ही लोक जातील तर ते म्हणतील की तुमचा वाद चालू आहे, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये काय नेमकं अशा वेळेला कायदेशीर मुद्दा उपस्थित होईल ना? कायदेशीर मुद्दा असा आहे की सिडकोनी जमीन संपादित केली, बरोबर, परंतु त्याचं पुनर्वसन त्यांनी पूर्ण केलं नाही, त्यामुळे ते संपादन लॅप्स झालेलं आहे। आणि सदरील जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे। शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेली जमीन
शिर्के घेतोय हे शेतकरी नेत्यांचं अपयश आहे. खरं म्हणजे शिर्केला इथं उभंच नाही करायला पाहिजे, कारण सिडकोनी ताबा घेऊन त्यांच्याकडे ताबा दिला पाहिजे, स्पष्ट म्हणजे निर्वेद ताबा द्यायला पाहिजे. परंतु परस्पर शिर्के बिल्डर येऊन इथे बांधकाम करणार आणि सरकारचं नाव सांगणार आणि पंतप्रधान आवास योजना सांगणार. या असल्या पंतप्रधान आवास योजना असतील किंवा गरिबांच्या नावाने योजना असतील, या योजना या लोकांना फसवणाऱ्या आहेत. सगळ्यात मोठे गरीब ओबीसी आणि SC ST आहेत, कारण आम्ही आता 100% भूमिहीन झालोत. आमच्याकडे भात शेती नाही, मासेमारी नाही, कोणता व्यवसाय नाही, कोणत्याही नोकऱ्या नाहीत. मग ही सगळी घरं आहेत जी बांधकाम केलेली आहेत, ती पेंदर ग्रामस्थांना जे अजूनही पुनर्वसनापासून वंचित आहेत त्यांनी डायरेक्ट ताबा द्यावा. आम्ही उपोषणाला यासाठीच बसतोय की इथल्या इथे यांच्या वाट्याचं म्हणजे एकूण 12 एकर जमीन आहे, अर्धी चुलत्यांच्याकडे गेली पण आणि अर्धी यांच्याकडे गेली, तर अर्धी 6 एकर जमीन आहे. त्यामध्ये 54,400 चौरस फूट बांधकाम होतं. 54,000 चौरस फूट एवढ्या बांधकामाचे फ्लॅट आम्हाला ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी इथल्या इथे द्यावे आणि हा प्रश्न सोडवावा असं आमचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये भूसंपादन कायद्याची वाट लावलेली आहे आणि बिल्डर यामध्ये घुसवलेले आहेत. बिल्डर आपल्या पद्धतीने इथे करतायत. आता या बिल्डरांचा काही संबंध नसेल तर गुपचूप ते 34,000 33,000 शेतकऱ्याला गुंठ्यामागे भाव देतात. आता माहिती आहे 50,000 रुपये गुंठा इथे भाव चालू आहे. हा शिर्के बिल्डर 50 लाख रुपये गुंठा भाव चालू आहे. हा केवळ शिर्के बिल्डरांचा प्रश्न नाही, हा प्रश्न भतिया नावाच्या बिल्डरने हेच प्रकार केले आहेत. हाच प्रकार LNTने केलेला आहे आणि हे बिल्डर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घुसलेले आहेत आणि ही जबरदस्ती आहे लोकांवर, ही फसवणूक आहे, ही भूमाफियागिरी आहे आणि म्हणून या विरोधात आम्हाला आवाज उठवायचा आहे आणि आम्हाला न्याय या अधिवेशनात भेटला पाहिजे. यासाठी आम्ही 15 तारखेला उपोषणाला बसत आहोत. आता एक मुद्दा आपण उपस्थित केला की काही शेतकऱ्यांना आहे ना गुंठ्यामागे पैसे देतात. काय प्रकार आहे नेमका, म्हणजे 34,000 गुंठा? कसं आहे माहिती आहे का, की आपल्याला शेतकऱ्यांना अजून ह्याचं कायद्याचं ज्ञान नाही की 70 साली जर भूसंपादन झालेलं आहे तर ताबा शेतकऱ्यांकडे कसा, याचा अर्थ भूसंपादन झालेलं नाही, ही जमीन अशीच आहे आणि शिर्के बिल्डरांचा यांच्याशी काय संबंध नसेल तरी 34,000 का द्यावेत शेतकऱ्यांना? ते 34,000 देतात याचा अर्थ ते अनेक नेत्यांना इथले लाच देत असले पाहिजेत. उरलेले पैसे 34,000 शेतकऱ्यांच्या वाट्याला येतात, पण वरती किती पैसे जात असतील, अनेक नेते अनेक बिल्डर सप्लायर्स खात असतील. खरं म्हणजे 50 लाख गुंठ्याची जागा आहे, 34,000 हा भाव नाही. जर हे भूसंपादन लॅप्स झालेलं आहे तर शिर्के बिल्डरनी 50 लाख रुपये प्रतिगुंठा शेतकऱ्याला भाव द्यावा, म्हणजे आमच्या जयराम पाटलाला, किंवा तुम्ही रेडी केलेलं बांधकाम आम्हाला द्या. बांधकाम देणं सगळ्यात चांगलं, कारण बांधकाम शेतकऱ्याला करता येत नाही, शेतकऱ्याकडे अर्थसहाय्य नाही, कुठलीही मदत नाही आणि म्हणून रेडी बांधकाम 54,400 चौरस फुटांचं जे फ्लॅट आहेत त्याचा ताबा आम्ही घेणार. आम्ही पहिल्यांदा उपोषण करणार, सरकारी पद्धतीने जाणार, सनदशीर पद्धतीने जाणार, नाहीतर हायकोर्टात आम्ही याचिका दाखल करू आणि सांगू ज्या प्रकल्पामध्ये जमिनी आमच्या सिडकोने घेतल्या त्यांचं पुनर्वसन केलं नसेल तर परस्पर इथे शिर्के बिल्डरनी येणं ही शेतकऱ्यांवरची जुलूम जबरदस्ती आहे आणि जुलूम जबरदस्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून, आरमारी मावळे म्हणून आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी जे 34,000 रुपये गुंठे, चला ते फार कमी आहेत असं पाटील साहेब म्हणतात, पण ते तरी तुम्हाला भेटलेले आहेत का? नाही, आम्हाला 1 रुपया भेटलेला नाही. अरे बापरे. तर खरं तर हे जे जयराम कृष्ण पाटील कुटुंबीय आहे, पेंदरमध्ये जर अशी लोक असतील तर एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी सिडकोचे 12.5% असो किंवा MIDC ला जागा गेल्यामुळे काही प्रकल्प आलेला असो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी सदनता अशा लोकांना आलेली आहे. खरं तर ती सदनता देखील म्हणजे तेवढ्या त्याच्या पात्रतेपेक्षा फार कमी मिळालं असं वेळोवेळी OBC नेते राजाराम पाटील सांगत असतात, परंतु ती देखील ह्या कुटुंबियांच्या वाट्याला आली नाही. आज जवळपास 2020 साल चालू आणि 1974 साली जर ही जमीन भूसंपादित करण्यात आली होती तर अजून देखील त्यांना 1 रुपया जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा दुर्दैव कुठलंच मोठं नाही. शिवाय आज इतर जे बाजूचे शेतकरी असतील किंवा बाजूचे सर्व मंडळी असतील त्यांना त्यांचा मोबदला मिळाला आहे आणि अशा वेळी आपल्याला आपल्या कुटुंबियाला मोबदला मिळाला नाही याची नक्कीच खंत त्यांना वाटत असेल. या प्रकरणासंदर्भात 15 डिसेंबर रोजी उपोषणाला बसणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी ठिकठिकाणी पत्रावर केलेलं अशी माहिती मिळालेली आहे. तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं, आपली भूमिका आमच्या फेसबुक पेजवर मांडा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा.